घरामध्ये आपले आईवडील, आपली भावंड, लग्न झाल्यावर आपला जोडीदार, मग त्याचे आईवडील, मग त्याची भावंड, असं आपल्या सगळ्या आयुष्याच्या कक्षा नात्यांनी वाढत 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 जातात. ग्रहांना पण नाती आहेत. प्रत्येक ग्रह हा सूर्यमालेमधला आहे. त्यामुळे सूर्यमाला, आपली सूर्यमाला जी आहे ही सूर्यमाला म्हणजे एक कुटुंब असं जर आपण धरलं तर या सूर्यमालेमध्ये रवीचा भाग काय आहे, रवीचा रोल काय आहे, तर रवी हा वडील आहे. वडील म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये रवी हा तुमचे वडील किंवा सासरे. नंतर चंद्र हा तुमची आई किंवा सासू. त्यानंतर मंगळ हा तुमचा भाऊ, स्वतःचा तुमचा सख्खा भाऊ, धाकटा भाऊ. बुध हा तुमचं मातुल घराणं म्हणजे आईचं माहेर, मामा मावश्या त्यांची मुलं म्हणजे तुमची मामे भावंड, मावस भावंड हे सगळे. त्यानंतर गुरु हा तुमचा शिक्षक, ज्याची अपरिहार्य तुमच्या तुमच्या एकूण आयुष्यामधली त्याची एंट्री ही सगळ्यात महत्त्वाची आहे गुरुची. हे गुरु पण तुमच्या आईपासून सुरू झालं आहे, पण गुरु हा आवश्यक ग्रह आहे, तो शिक्षक आहे. शुक्र हा तुमच्या जोडीदाराचा कारक आहे. आणि शनी जो आहे हा शनी तुमच्या मोठे भाऊ दाखवतो. राहू हा तुमच्या कुंडलीमधला तुमचे वडील, त्यांचे वडील म्हणजे तुमचं घराणं, ज्या घराण्यात तुम्ही जन्माला आलात. आणि केतू हा तुमच्या आईचं घराणं म्हणजे तुमची आई आणि तिचे आई, तिचे आई वडील यांचं. याची सांगड तुमच्या आयुष्यामध्ये कुठपासून घातली जाते माहीत आहे? आपल्याकडे मुलीचं लग्न झालं की तिला शय्या देण्याची पद्धत आहे. म्हणजे तिच्याबरोबर पूर्वीच्या काळी सतरंजी दिली जायची. आता सगळंच टाइम्स हॅव चेंज, सगळं भौतिक सुखाला चटावलेलं जग आहे. त्यामुळे डबल बेड, घरातल्या सगळ्या वस्तू, लक्झरीज, कम्फर्ट्स, पण त्यात बेड नक्की असतो. याच्या मागे संकल्पना काय होती की जोपर्यंत ही शय्या मुलीकडे आहे तोपर्यंत तिचं संसार सुख अबाधित आहे. कारण काय याच्या मागे? हा केतू का? तर केतूचं राशीप्रमाणे जर आपण स्वामित्व पाहिलं तर मीन राशीचा स्वामित्व समजला जातो. मीन रास ही मोक्ष त्रिकोणातली 12वी रास आहे, जिथे तुमचा आत्म्याशी संबंध येतो. म्हणजे तुम्ही अहम ब्रह्मास्मी हे जिथे शिकता, तुम्हाला मी कोण ह्याचा शोध लागतो, असं ते स्थान आहे. आपल्या कुंडलीमध्ये अष्टम स्थानापासून 8, 9, 10, 11, 12 ह्या 5ही स्थानांमध्ये माणसाचा उदित गोलार्ध, जिथे त्याच्या आयुष्यातला खरा एकांतवास सुरू होतो. अष्टम स्थानामध्ये माणूस गूढ ज्ञानाकडे जातो. मग जेव्हा त्याचं सगळं उपभोगून झालंय तेव्हा त्याला वाटतं हे मला का मिळालं, म्हणून तो गूढ ज्ञानाकडे जातो. भीती वाटत नाही त्याला त्याची. आणि मग या ज्ञानावर भाग्यस्थानामध्ये गुरु संस्कार करतो आणि त्याला कर्माची ओळख करून देतो. हे कर्म केल्यावर त्यातनं आत्मिक समाधान मी काय मिळवायचं हे त्याला कळतं आणि मग तो आत्मज्ञानाकडे जातो मोक्षस्थानात. पण अष्टमस्थान हे मुळातलं जे स्थान आहे त्याच्यामध्ये ते मंगळाचं, म्हणजे जिथे पुनरुत्पादनाच्या अवयवांचं खरं काम चालतं अंधारात, म्हणून हे पृथ्वीच्या खालचं गूढ ज्ञानाचं स्थान आहे. आणि तिथे गर्भधारणा होते. पण गर्भधारणा होणं म्हणजे वंश वाढण्याची क्रिया आहे. पण व्ययस्थान जे आहे किंवा द्वादश स्थान जे आहे, मीन राशीचं जे स्थान आहे, याच्यामध्ये स्त्री पुरुषांचं मिलन झाल्यानंतर जो अत्युच्च कोटीचं समाधान जे समर्पणामधून मिळतं, म्हणून या मीन राशीमध्ये शुक्र उच्चीचा आहे की जो समर्पण भाव दाखवतो, एकमेकाच्या मध्ये मिसळून जाणं दाखवतं. हे केतूला अभिप्रेत आहे. म्हणून राहूनी घेतलं की केतूकडे ते येऊन थांबतं. केतूला ते पुढे वाढवायचं नाही आहे. केतू लेट गो आहे, कारण इथे समर्पण झालेलं आहे. म्हणून केतू हा आईकडून आलेल्या गोष्टी, म्हणून आईचे आईवडील, आणि राहू हा वडिलांचे आईवडील, जो प्रगतीकडे जाणारा, म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या घ्या घ्या, हवंय हवंय असं करणार आहे. असे राहू केतू आपल्या कुंडलीमधले वेगळ्याच प्रकारचे रोल दाखवतात. खूप वेगळेपणा आहे. आता आपण ह्याच्यानंतर आपल्या कुंडलीतल्या प्रत्येक ग्रहाचं आपल्या कुंडलीशी काय नातं आहे, ते काय दाखवतात, आपल्या शरीराचा त्या ग्रहांचं कुठे संबंध येतो, इतका डिटेल अभ्यास प्रत्येक ग्रहाचा, पण प्रायमरी लेवलवरचा.
आपण ह्याच्यानंतर बघणार आहोत. त्यामुळे पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटूया. रवीपासून केतूपर्यंत सगळे ग्रह जे अंतर्ग्रह आहेत, बहिर्ग्रहांना आपण आत्ता हात घालणार नाही, हर्षल, नेपच्यून, प्लुटो नाही आहे त्याच्यामध्ये, पण रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू यांचा अतिशय प्रायमरी लेवलवरचा पण नक्की त्यांचा रोल काय आहे कुंडलीमध्ये, हा अभ्यास आपण पुढच्या एपिसोडमध्ये करूया. तोपर्यंत ह्या ग्रहांना चांगल्यापैकी हाताळून घ्या. म्हणजे मी काय सांगते हे तुमच्या पूर्ण